बांगलादेशात अंतरिम सरकार स्थापन झालंय असं असलं तरी येथील परिस्थिती अद्याप नियंत्रणाबाहेर आहे। जमावाकडून देशात अनेक हिंदू समुदायांवर हल्ले करण्यात आलेत। अनेक हिंदू मंदिरे, घरे आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांची तोडफोड करण्यात आली। याबाबत आता बांगलादेशचे नवे गृह सल्लागार सखावत हुसेन यांनी हिंदू समुदायाचे पुरेसे संरक्षण न केल्याबद्दल त्यांची माफी मागितली आहे। हिंदू अल्पसंख्याकांचं संरक्षण करणं हे मुस्लिम बहुसंख्याकांचे कर्तव्य आहे असं सखावत हुसेन म्हणाले। मंडी येथील भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना राणावत यांनी काँग्रेस खासदार तसेच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय। कंगना राणावत यांनी राहुल गांधी हे सर्वात धोकादायक व्यक्ती आहेत, ते विषारी आणि विध्वंसक आहेत अशी टीका केली आहे। खासदार कंगना राणावत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर पोस्ट करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे। त्यांनी या पोस्टमध्ये असं लिहिलंय की राहुल गांधी हा सर्वात धोकादायक माणूस आहे, ते विषारी आणि विध्वंसक आहेत। त्यांचा अजेंडा आहे की जर ते पंतप्रधान होऊ शकत नाहीत तर ते या देशालाही नष्ट करू शकतात अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे। अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीला अवघे 3 महिने बाकी असताना डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी विस्कॉन्सिन, पेनसिल्व्हेनिया आणि मिशिगन या 3 महत्त्वाच्या राज्यांमध्ये त्यांचे रिपब्लिकन समकक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सर्वेक्षणात आघाडी घेतली आहे। न्यूयॉर्क टाइम्स आणि सीएन कॉलेजने 5 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट दरम्यान केलेल्या अलीकडील सर्वेक्षणानुसार हॅरिस 3 राज्यांमधील 1973 मतदारांमध्ये 50 ते 46% पाठिंब्यासह ट्रम्प यांच्यापेक्षा 4% आघाडीवर आहेत। अमेरिकेला सेंट मार्टिन बेट न दिल्यामुळेच माझे सरकार पडले, हे बेट देऊन टाकले असते तर मी आजही सत्तेत असते असं बांगलादेशच्या पदव्युच्युत पंतप्रधान शेख हसीना यांनी सांगितले। ढाक्यातील सत्तांतरानंतर 6 दिवसांनी शेख हसीना यांनी निकटवर्तीयांच्या माध्यमातून बांगलादेशच्या जनतेसाठी जारी केलेल्या संदेशात म्हटलंय, ब्रिटनमधील बहुतेक शहरांमध्ये अलीकडच्या काळात सोशल मीडियाच्या प्रभावाने कडव्या उजव्या विचारांच्या प्रभावाखाली झालेल्या दंगलींच्या पार्श्वभूमीवर शाळकरी मुलांना इंटरनेटवरच्या बातम्यांमधील कट्टरवादी आशय आणि खोटेपणा ओळखण्याचे तंत्र शिकवण्यात येणार आहे। मुलांच्या अभ्यासक्रमातच या अनुषंगाने बदल केले जाणार आहेत। ब्रिटनचे शिक्षण मंत्री ब्रिजेट फिलिप्सन यांनी माध्यमांना ही माहिती दिली आहे। शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर बांगलादेशमध्ये हिंसाचाराचा आगडोंब उसळलाय। हिंसक आंदोलकांनी देशातील अल्पसंख्याकांवर हल्ले केलेच, त्याचबरोबर बांगलादेशातील 1971च्या शहीद स्मारकातील पाकिस्तानी लष्कराच्या आत्मसमर्पणाचे चित्रण करण्यात आलेल्या पुतळ्याचीही तोडफोड केली आहे। कॅनडातील मॉन्ट्रियल येथील एका व्यक्तीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टिकटॉक, यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुक विरुद्ध खटला दाखल केलाय आणि तोही यासाठी की यामुळे लोकांना त्याचे व्यसनच लागत असून त्याचा मानसिक आरोग्यावर खूप नकारात्मक परिणाम होतो। 24 वर्षीय याचिकाकर्त्याने सांगितले की त्याने 2015 मध्ये सोशल मीडिया वापरण्यास सुरुवात केली, दररोज 4 तास ॲप्स वापरत असे। त्याचा परिणाम त्याच्या काम आणि झोपेवर झाला। या संदर्भात त्या व्यक्तीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लॉ फर्म लॅबर्ट्स ॲडव्होकेट्सचे फिलिप ब्रोल्ट यांनी माहिती दिली आहे। रशिया युक्रेन युद्धात मोठा उलटफेर होताना दिसतोय। रशियाचे भाडोत्री सैनिक देशभावनेने लढताना दिसत नसून युक्रेनी सैन्याचे रशियाच्या सीमेत थेट 30 किलोमीटर घुसत युक्रेनी झेंडे फडकवले। युक्रेनी सैन्य पहिल्यांदाच रशियात घुसून हल्ले करतंय। रशियन अधिकाऱ्यांनी युक्रेनियन सीमेवर किमान 250 चौरस किलोमीटरचा प्रवेश गमावलाय। युक्रेनी सैन्याचे पुढील लक्ष सुदजा हे रशियन शहर आहे। सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल झाले ज्यात युक्रेनचे सैनिक इमारतीवरील रशियाचा ध्वज काढून त्या जागी त्यांच्या देशाचा ध्वज लावतात। हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये आणखी एक धक्कादायक घटना घडली। कांगपोक्पी जिल्ह्यात सायकुलचे माजी आमदार यामथोंग हाओकिप यांच्या घरात शनिवारी दुपारी बॉम्बस्फोट झाला। यात हाओपिंग यांच्या पत्नी चारुबाला हाओकिप यांचा मृत्यू झालाय। राज्यात हिंसाचार सुरू असतानाच ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे। उगांडाची राजधानी कंपाला येथे कचरा ढिगाऱ्यावर झालेल्या भूस्खलनात 18 जणांचा मृत्यू झालाय। शोध मोहीम करत असलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितले की ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा अजून शोध सुरू आहे। ऑस्ट्रेलियात आज एका हेलिकॉप्टरचा अपघात झाला। या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय।
एका हॉटेलच्या छतावर हे हेलिकॉप्टर क्रॅश होऊन अपघात झालाय. हेलिकॉप्टरच्या पायलटचा यात मृत्यू झालाय. या अपघातानंतर हॉटेल परिसरात गोंधळ सुरू झाला. हॉटेल रिकामे करण्यात आलंय. बिहारच्या जहानाबाद येथील बाबा सिद्धनाथ मंदिरात रविवारी मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे मंदिरात चेंगराचेंगरी होऊन 7 भाविकांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये 3 महिलांचाही समावेश आहे. तसेच या दुर्घटनेत 35हून अधिक भाविक जखमी झाले. टीम इंडिया पुढील 5 महिन्यात रोहित शर्मा याच्या नेतृत्वात 111 दिवसांमध्ये एकूण 10 कसोटी सामने खेळणार आहे. भारतासमोर बांगलादेश, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाचं आव्हान असणार आहे. टीम इंडियाला टेस्ट वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या गद्देने 2 वेळा हुलकावणी दिली. टीम इंडियाचा 2021 साली न्यूझीलंड तर 2023 मध्ये अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने पराभव केला. त्यामुळे यंदा तिसऱ्या प्रयत्नात टीम इंडियाचा अंतिम फेरीत पोहोचून विजय मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे. तर टीम इंडिया बांगलादेश विरुद्ध 2, इंग्लंड विरुद्ध 3 तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध 5 कसोटी सामने खेळणार आहे. कॉमेडी नाईट्स विथ कपिल शर्मा या शोने प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं. टीव्हीवरील मोठ्या यशानंतर नेटफ्लिक्सवर द ग्रेट इंडियन कपिल शो आला. द ग्रेट इंडियन कपिल शोचा पहिला सीझन हा 13 एपिसोड नंतर संपला होता. हा शो संपेपर्यंत त्याचा पुढचा सीझन कधी येणार याची चर्चा सुरू झाली होती. मात्र आता प्रेक्षकांची प्रतीक्षा संपणार आहे. द कपिल शर्मा शोचा दुसरा सीझन लवकरच सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे.